नमस्कार मित्र, तुम्ही पाहू शकता तुमचं डबल एकदा नवीन एकदा व्हिडिओ मध्ये सुरुवात आहे. स्वागत नाही, सुरुवात आहे. हा, तर ते काय विषय माहिती आहे का? आज बैलगाड्या शर्यत आहे. मराठवाडा केसरी, जांभळी फाटा, पैठण तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर तुम्ही पाहू शकता आज आपलं दुकान आहे घेऊन उघडलं नाही. सरकारी येते ना आता थोड्या वेळात आम्ही चाललेलो आहे आता शर्यत पाहायला. तिथं बक्का सुरू आलाय ना, चॉकलेट रोड तुला सगळ्याला म्हणे येणार आहे आणि टायमवर कॅन्सल केलं त्यांनी. आता काय दिनेश सेठ आहे आमच्यासोबत, पुन्हा मयूर सेठ आणि ललित सेठचं थोडं ते रजिस्टरचं मॅटर आहे. काय माहिती त्यांना पैशाचा माज आहे ना. तर विषय काय मित्र हो, गोपाल वाघ आणि डबल इम्मू म्हणून आमचा दोस्त पुढे गेलेले आहे. आणि ललित सेठचं थोडं रजिस्टरचा विषय, पैशाचा विषय असतो त्यांचा दरवेळेस. तिकडे पैसे घेऊन गेलेले आहे, त्याच्यामुळे ते काही आले नाही. आम्ही चाललो आता. ही आपली गाडी आहे, आज काही विषयच नाही. चला मित्र, भेटतो तुम्हाला. आता सरकार बी आले, तुम्ही पाहू शकता. सरकारचा बर्थडे उद्या. हॅपी बर्थडे करा सरकारला. चला मित्र, भेटतो तुम्ही शकता. मित्र आम्ही ते लोकेशन लावून थांबलोय. तर मयूर सेठ गाडू इकडे मयूरला असं आणला आम्ही. याची टोपी फुटली, हे टाकलेलं आहे ना. रोज सांगे मित्र टोपी घेतली आता आम्ही टाकून दिली. आता टोपी आत टाकून. मित्र तुम्ही बघू शकता आम्ही असे निसर्गरम्य वातावरणामध्ये आलो. डायरेक्ट खेड्यापाड्यात रस्ते. आता आम्हाला इकडे शर्यत दिसले. मित्र तुम्ही बघू शकता गाडी लावायची इतकी वांदे, इतकी जास्त गाड्या आलेली इथं. तुम्ही एखाद्या पॉलिटिक्स साबल येत नाही तेवढी इकडे बैलगाड्या शर्यत आली येते ना. दे बाकी काही नाही आहे. पा पब्लिक नजर देईन तेवढी पब्लिकच आहे. मित्र ह्यो जोडा सुटला आता. हे पा काय एक नंबर आहे. पहा मित्र, किंवा पहा कसे निघले. बैल पडला. मित्र तुम्ही पाहू शकता बैल कसा करतो. तुला आलेलं पाहिलंच. मित्र बैल सुटून आलाय. बेवड लिहायला पण येऊ काय आखरा नाही. मला वाटतं मी जाऊ पण कसं आहे आपल्या ओळखीत नाही. इकडे तिकडे बैल पाहू दे म्हणून मित्र. इकडे बैल पळत आहे, पलीकडे भांडणं झाली. पाय बैल भांडणं झाली. पाय पब्लिक म्हणता असताना नादाल कोणी येत नाही. कोणी पाहा तुम्ही मुंगी दिसायला लागली. मस्त येत नाही एवढी कोणी. मॅटर झालं मित्र, मॅटर. तर मयूर कसं वाटतं तुला शर्यती देऊन? दिनेश शिकायला तुम्हाला एक नंबर वाटतं दिनेश शिकायला. आता हे झेंडा पंच आहे. लक्ष ठेवा मला शूट घ्यायचा आहे. व्हिडिओ घ्यायसाठी काही करू शकतो मित्र आपण. एक फटका खायला काय अडचण. लक्ष ठेवा तुम्ही, लक्ष ठेवल्यावर काय होत नाही. चला जरा फुकुटा झाला मित्र. पाहू शकता. पहा आता कसं वाटतं मयूर. आनंद व्हायला लागला मयूरला जर जास्त. आम्ही ललित ढेरेला मिस करतो खूप जास्त, पण ढेरे पाटील आले नाही. बाकी पुढच्या मैदानाला 30 तारखेला आहे. आता इकडं लगे बैल रेडीची इकडे मित्र हो. मरणाचे बैल आहे ते बा वाजलं काय तिच्या करणं चालू आहे आता आमच्या अंगावर. डायरेक्ट शेपूटच पिळली त्याची मित्र. गरम झाला ते आता. इकडे लय मोठं बैल. इकडे मयूर ममत भाई किधर गए. येतं डायरेक्ट धक धक लागलं का.
मित्र होते पहिले त्या अंगावर आलता याला धगधगच झालं. मोहम्मद अरे बाप बैल काय येऊ एवढा मोठा केवढाच येऊ पा खानदान मान एकच झाली याची डायरेक्ट. काय नाही काय माहिती याचं ते पा हे आलंय देऊ नको मयूर मला जागा बोल. हो 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 वा वा मित्र तुम्ही पाहू शकता आता आला यो मामा मामा मला धरा लागली. वा वा मयूर एवढं लांब कोण थांबला तू बघ गोट्या कुठं थांबला तू बी होईन पुढं. अरे सुटले 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 मित्र इकडं सुटले रिपीट आला मग हल्ला म्हणे का हल्ला आपण त्या डोंगरावर जाऊ. मित्र बैल गरम आहे. वा इकडे अंगोरी मित्र मयूरला खूप भीती वाटते. मयूर लयच लांब थांबला तो. मयूर इकडे चल मागच्या पहिले उठा लागले. मयूर लक्ष ठेव. चला घ्या हा थांबय बाबा. तुम्ही पब्लिकचा क्रेज पाहू शकता मित्र हो. महाराज पब्लिक त्या बायला माग मयुर्या मयुर्या अय मयूर अरे हे पा हे पा हे पा हे पा एक गेलं की खायच मयूर हे पा हे धर धर का धर बंदूक नाम है उसका बंदूक 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 डायरेक्ट बंदूक बाबू अरे वाह रवा आज ते आ गो चला काय चालतं थांबलं डायरेक्ट जगावून टाकलं हे बघ हे बघ सगळ्यात मोकर आहे हे बघ नको रे भाऊ मोहम्मद भाई क्या है काय घुसलं बॅनर फाडलं बॅनर फाडलं मित्र बॅनर फाडलं डायरेक्ट तुम्ही बोलू शकता डायरेक्ट बैलाची शेपूट घरून चावलं. हा मग चवित केव्हा त्याला ते त्याला लय गरम करायला लागले पण ते कधी सुटला ना कधी कन्वर्ट झाला सरकार डायरेक्ट सर बॅनरची ऑर्डर याच्या भावाला भेटली पाहिजे. हा कृषी क्रिएशन कोणच नाही उचलीत पण ते ऑर्डर काढाय मला तसं स्पेशल गोट्यात फोन उचलीत तो फक्त. आता इकडे तर मित्र तुम्ही बघू शकता तुम्ही माहीत असते ना बॅग काय घेऊन येत आता याच्यात आपलं इन्स्ट्रुमेंटर आहे याच्यात माईक आहे पॉवर बँक आहे माईक वर काढ माईक माईक आहे काढ नको त्याला पॉवर बँक आहे केबल आहे रुमाल आहे एक हे आपला ट्रायपॉड आहे
ट्रायपॉडला मी जोडितो आता मोबाईल म्हणजे मला सोपं जाईल व्हिडिओ काढायला. बी माझा बघा उघडे डोळे बघा नीट. आता आम्ही हळूहळू इकडचं तुम्हाला एक्सप्लोअर केलंय ही खालची साईड. आता तुम्हाला पुढची आता पाणी बॉटल आणायला चालले दिनेश शिकारे. बाया कसत नाही बायाला कसंच वाटत नाही मग काय राहिला काय माहिती वगैरे सगळं सेटअप आपला रेडी केला पाहिलं नव्हतं केला आपण. तुम्हाला सांगतो मी का वादळ कोणत्या तरी बैल होता एक की वारला त्याला आता श्रद्धांजली अर्पण केली त्यांनी मागच वारलं ते पण आता त्यांनी केलं. तुम्ही मला आज पाहू शकता मी बैलगाड्या शर्यत म्हणलं ना आपल्याला टापटी पाहिजे लागत चप्पल घालून आपण येत नाही कारण इकडं पाय पडते. आता इकडचे सगळे बैल संपले. आता हे दुजा आणि एक आदत बैल असं हे मैदान आहे तर ह्या बैलांना ते का दुजा बैलचं संपलं. आता आदत बैल आणि दुजा बैल हे दोन बैल पळणार आहे वाटतं. आता पुढचे बैल खाली येते आता थोडा 10-15 मिनिटात ब्रेक राहील. त्या ब्रेक नंतर तुम्हाला नक्कीच भेटू. चला मित्र भेटू तुम्हाला थोड्या वेळाने. तर मित्र तुम्ही पाहू शकता आपल्या मागच्या साईडला सगळी पब्लिक आलेली आहे इकडं. आता तुम्ही हे पाहू शकता मयूर आपले फोटो काढतोय. कसं आपण भविष्यात कधी फेमस झालो ना तर लागत हे बा हे आपण आपलं पूर्ण सेटअप आहे तुम्हाला दिसत असं नाही. माईकचं हे इथं माईक लावलेला आहे मोबाईल आहे हे ट्रायपॉड घेतलं होतं आपण ते सगळे यूज मध्ये आणतो आपण दमा. तर इकडे हे पाहू शकता तुम्ही पब्लिकली मोठी आहे भरभरून प्रतिसाद मिळत आहे दरवेळेस. बाकी काय अडचण नाही. लय बेकार हे पाहिजे एवढा मोठा माणूस आहे पण कसा पळतो आमच्या लल्ल्यावानी तेव्हा बम की बम. कोणता बैल आहे काय माहिती. हा इकडून जाता येत नाही का सरक मला आज जायचंय. फाटू द्या कपड्याच कुठे कमी मित्र तुम्ही पाहू शकता मी आत घुसलेलो आहे बैल पाहासाठी. 25-26 शारजा निंबाळकर सरचा. शारजा शारजा. तर मित्र तुम्ही पाहू शकता शारजा आलेली इथं लांब धरा. आता इकडे लय मोठे बैल आहे आपलं. चला बाहेर लांब पाहू. पॅन्ट फाटली आहे बैलच ना आता आताच घेतली होती नवी पण जाऊ द्या काय अडचण नाही. हे पा सगळं मार्केट जाम केलंय बैलानं. हा काय तर मित्र आहोत तुम्ही घरी मालगी मी तिकडे जातो मी तो बोलतो. तुम्ही बोलू शकता इथं 25 निंबाळकर सरचा जे बैल होता ते विकलेला आहे 62 लाख रुपयाला तो आलेला आहे इथं. नाही तो नाही वाटतं ते 25-26 नंबर आहे आता कोणता आहे पाहा लागेल थांबा. निंबाळकर सरचा नाही हो 25-26 म्हणलं रे बक्कासूर सोबत पळालेलं आहे. तुम्ही बघू शकता तिकडं आपला कॅमेरा चालू आहे मी इकडे आलेलो पाहिलं. बरोबर आहे तेच आहे बक्कासूर सोबत पळालेलं शारजा 25-26. तर मयूर इकडं घेतो आपल्याला. बाकी तुम्ही पाहिला मी बैल पाहिला तुम्हाला बी दाखिला तुमच्यासाठी मी गेलो एवढी चिड्डी फाटली टर्कन त्या बॅरिगेट मध्ये घेतो. बारीक बारीक आहे पण असले पळते नाही मोकार. ह्यो जो बैल आहे का आपण आता दाखिला मयूर तो बैल आहे का तो ह्यो बक्कासूर सोबत पळालेला 25-26 सरजा. मला वाटलं निंबाळकर सरचाच आहे. निंबाळकर सरचा पहिला सरजा आला होता पण ह्यो दुसऱ्या वेळेस आलाय. ह्यो पहिल्या वेळेस आला आपल्या जिल्ह्यात. बक्कासूर बी येणार होता पण बक्कासूरच्या मालकांनीच ते चॉकलेटच देते ते दरवेळेस. संभाजीनगर एवढं मोठं हे इथं फॅन फॉलोइंग पण ते काही येईन. जाऊ द्या याचा आनंद घ्या तुम्ही या बैलाचा. टपूक टपू ह्यो लय मोठे बैल आले खालून. आता तुम्हाला वरची साईड तर काही दाखवत नाही आम्ही खालचीच पहा तुम्ही. अरे मित्र बरं झालं दिनेश शेटनं आपल्याला सांगितलं आपल्याला बॉस आला कोणता लखन आला आपला लखन 1197 लखन आला मित्र. तुम्ही पाहू शकता आपला मराठवाडा एक्सप्रेस लखन. तुम्ही पाहू शकता लखन ही पब्लिक क्रेज आहे. हे पहा लखन हे पहा लखन कसा चाला लागलाय मित्र. हे पहा बॅनर बिनर सुटला 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 सुटला. फॅन फॉलोइंग पहा आपल्या मथुरची संभाजीनगर एक्सप्रेस मराठवाडा एक्सप्रेस. कसं वाटतं भाया एक नंबर वाटतंय त्याला बी आम्हाला बी पाहून भारी वाटायला लागलंय. सगळे विषयच नाहीये
सर फुकुटान भरलेले मालक आले की नाही काय माहिती. चव्हाण साहेबाची त्याचे मालक तुम्ही पाहू शकता. बुट बी भरले आता शेणानं. लखन मला माहितच नव्हतं इकडे आलेलं. ते पहा लखन फॉर्च्युनर जिथल्यापासून विषयच नाही राहिला. डायरेक्ट विषय खोले पृथ्वी गोले. हो मामा खरं आहे की नाही. आम्हाला घ्या तुमच्या युट्यूब चॅनलला. अरे घ्या हो. हा लखन आपला पहिला दाखिलेला आहे आपण तिकडे झालटा भाट्यावर तिकडे दाखिलेला आहे. आजच सोबत जेव्हा जिथला होता ना तेव्हा आपल्या व्हिडिओत आलता होता लखन. पण तेव्हा एवढा फेमस नव्हता. आता फॉर्च्युनर जिंकल्यापासून जास्त फेमस झालाय. तुम्ही पाहू शकता. मी लखन दाखी तुम्हाला वापिस. हा मग रे आपली बॅग सांभाळ तू. बाकी काय असू नसू. माईक आहे का हे पहा बैल शांत उभा आहे. यांचं बी नाव होईन एक दिवस. मग रे पळ तरी तू. त्यांच्या नादात तिसरा तमाशा व्हायचा आपला. आपल्या लांबूनच पहा फॉर्च्युनरचा मानकरी. हा घे ना बॅनर. देत नाही बॅनर कोणी. मयूर उगा अपमान नको करू. लखन फॉर्च्युनर जितल्यापासून जरा विषय वेगळा झाला लखनचा. तो हात वर आहे. तू वर कर. हे वर कर. ते काय याला पॅक धर. माईकचं तुटू देऊ नको. इथून काही दिसत नाही. हा वंगण मी नाही काहीच नाही. पण आता काय आवड आहे पुढं काय असतं बरं. तुम्ही पाहू शकता मित्र पब्लिक मोकार पब्लिक आली. आम्हाला गाडी काढायची मग गाडी नाही घालणे मामाची. इथून रस्त्यात नाही ठुला ना लोक आहे ना. लोक कसली गाड्या लावून चालले जाते. तुम्ही पाहू शकता मी इकडे उभा आहे पब्लिक मध्ये नाही आलो मी कारण लय अवघड व्हायला लागलं. दम कोंडा लागला नाही. पोरं लिंबावर गेले. हा लिंबावून घेत असताना आता मी तुम्हाला पुढच्या डोंगरावर जाऊन दाखवणार आहे पब्लिक कशी आहे. डायरेक्ट विषय खोले पुढे काय माहित गोपाल फोन लावर. मित्र मोबाईल पाहण्यासाठी वापस मैदानात चाललो. लागले होय मामा. 15 शर्ट फडके कैलासवासी. सगळा गोंधळ व्हायच्या मार्गावर इकडे मॅटर झालं. आपला माईक सांभाळा लागेल. बाकी काय असं नसतं. इकडे एक बैल आला. तो भाजी बिस्लरीच्या पाण्याच्या बाटलीवर गेला. आपलं डायरेक्ट खड्ड्यात जाऊ आपण. 3023 सोन्या त्याची त्या कोणतं मैदान झालं तिथं आलता असंच. तेच त्याला लय जण पाहत होते. मुलाखत घेतली होती. पण आज आपला ब्रँड लखन आल्यामुळे त्याच्याकडे कोणी जाईल नाही. चांगलं आहे. त्याचा नंबर आल्यावर होईन काहीतरी. सुटल्या गाड्या सुटल्या. लखन सोबत पळाला होता पण याच्यापेक्षा पब्लिक थांबली. आता गेली पब्लिक इथून. आता सगळे मोठालेच बैल इकडे. जवळून पाहिलं नसतं तुम्हाला रिअलिटी दाखवतो बॅक साइड. पवन 7-12 सगळे बैलच इकडे. आलता अंगावर. चला पळायचं. पब्लिक होऊ शकता लखन मित्र. आहे ना इथं जरा गोंधळ व्हायच्या मार्गावर मित्र. इथं सगळं यो बैल आहे काय मोकर गरम होणार आहे. म्हणजे याच अरे म्हणजे याच अरे म्हणजे याच अरे म्हणजे याच येते ते का निश्चित बैल अंगावर पाडापुडी होणार आहे. कोणता साडेच्या पाहिला ना 10 नंबर पाहिलं मी. नंतर नाव पाहिलं. पहिलं 25-26 दिसत होतं मला. मित्र तुम्ही पाहू शकता आमचे दोस्त आले होते पण त्यांचा फोन केला लागत नाही. थांबा तुम्ही 2 मिनिटं. बैल पहा कसलाय सट केलेली एकदम चांगला पळत असं मोकार. विषय खोले पृथ्वी गोले. पाहू शकता आमचा मित्र भेटलेला आहे इम्मू भाई. गोपाल वाघ कुठे इम्मू भाई.
ते तिकडे बसलेले शेजायला लागले त्याला. आता मयूर सेटने जरा खर्च केला तुम्हाला पाहू शकता तुम्ही. तिकडे बैल चालू आहे. पुढं मजा येते म्हणते इमू भाया. तिकडे मजा येते पाणी वॉटर. अरे फुफुटामध्ये पाय ना आम्ही भुरकेच झालो डायरेक्ट इमू भाई. पण इकडे लय मजा येते पण बैल तुला डोक्याच्यावर एक नंबर व्हिवा लागला पाय इकडे बस ना. आता तर मित्र पाहू शकता तुम्ही इकडे आपल्याला बहीण हा आईस्क्रीम दर. तर तुम्ही पाहू शकता मित्र कुडालचा आहे तुम्ही भैया. कोणते हे तिकडे आम्ही इकडचे संभाजीनगरचे. तुम्ही पाहू शकता मित्र इकडे कोणाला मला तुम्ही पाहू शकता माईक धरा इकडे आवाज येणार नाही ना माईक नसलं का. तर मित्र तुम्ही पाहू शकताय बैलाच नाव काय सर्जा. सर्जा नाव याचा नंबर असेल ना काहीतरी. हा सर्जा 7007 किती वेळ याच्यात पळणार आहे आता 19 मध्ये. आता हे किती चालू आहे 15. 15 चालू आहे मित्र. तुम्ही पाहू शकता 15 नंतर आपण पेशील बैलाचं बैलच घेऊ. चितेगावचं बैल आहे आपल्या तिकडचं. काय नाव तुमचं आकाश जिंजुर्डे. आकाश जिंजुर्डे. आकाश झिंजुडे तुम्ही माईक मधून ऐकू शकता मित्र. हो एवढं तर आपल्याला काही होत नाही. तिकडे आम्हाला हिम्मू पाहून हसा लागला. तिकडे दाखे मयूर. तुम्ही पब्लिक पाहू शकता आम्हाला पहिला बैल भेटला आम्हाला धरायला कारण आपली सुरुवात आहे नवीन. तुम्ही पाहू शकता बैल आपल्या चॅनलचं सांगून देऊ काही विषय नाही. तुम्ही सांगा तुमच्या बैलाबद्दल आता काहीतरी बोला ना. कोण देतात इकडे मित्र भेटला तुम्हाला. टी शर्ट बी छापलेले मित्रांनो बैलांना. तिथे कुठं गुलालचा ऐका काय विषय आपलं काय म्हणते लहान बैल आहे थोडा मोठा मोठा होत गेल्यावर तुम्हाला नक्की गुलाल दिसेल शब्द आहे आपला मित्र. बोला तुम्ही आता काही तर तुमच्या बैलाबद्दल. बैला सांगायचं एवढंच आहे संघर्ष करतोय सध्या आमचा बैल. सगळ्याच करीत असते सुरुवात अशीच होत असते नंतर होत आमच्या गावात पाचोडला मैदान झालं सर. आलतो ना पण व्हिडिओ नव्हता काढला. तिथे 13व्या गटात दुसऱ्या नंबरला गाडी उतरली आमची. तर चांगला आला ना काही विषय नाही. दम वापस ते सलबतपूर केसरी तिथे 2 नंबरला उतरली. तर ऑब्जेक्शन घेतलं होतं आम्ही. तिथे सुट्टी मेकरचा पाय पुढे होता तर त्यांनी त्यांच्या गावातली गाडी होती त्याच्यामुळे ऑब्जेक्शन कॅन्सल केलं व निकाल दिला नाही. तर झालं ते झालं जाऊ द्या. होईन एक दिवस येतच असतो आपला काही विषय नाही. तर एवढंच बोलतो मी. चालतंय.